मनमोर. मनाला मोराची कल्पना कुठल्या तरी एका गाण्यात मनमोराचा कसा पिसारा फुलला हे सुंदर गाण्यात कवी उतरत करतो. खरं म्हणजे मोर आकाशात कृष्णाटक जमा झाल्यावरच पिसारा फुलवून नृत्य करतो असे नाही. पण प्रणयाराधन वेळी देखील आपल्या प्रेयसीला लुब्ध करण्यासाठी देखील तो पिसारा फुलवितो. हिरवी किडे मकोडे खाऊन आपला दिवस घालवतो. तसेच काहीतरी मानवी मनाचे आपले रहाटगाडी नित्य असते, ते चालूच असते. पण आपल्या आनंदाचे किंवा दुःखी प्रसंगी अधूनमधून येत असतात. जेव्हा आपण आनंदी किंवा दुःखी नसतो तेव्हा ती स्थिती कुठली. आपण दररोज काही आनंदी किंवा दुःखी नसतो. या दोन्ही अवस्था जेव्हा नसतात तेव्हा काही आपला मन फुलत नाही. आपला पिसारा त्याला जेव्हा आनंदात भरता येतं तेव्हाच आपण प्रफुल्लित होतो. एक विशेष आभा आपल्या मुखमंडलावर असते. पण म्हणते देखील आज त्याला जरा खुशीतच दिसत आहे. बरं, सारखाच आनंद किंवा दुःख येऊ लागली तरी आनंदाचा अजीर्ण होईल होतं, सहज शक्य आहे. तसेच दुःखाचंही काही वाटणार नाही. म्हणतात ना, रोज मरे त्याला कोण रडे. आनंद किंवा दुःख जेव्हा हृदयापासून येतो तेव्हा मनमोर पिसारा फुलवितो, तेव्हा डोळ्यात असूनचे ढग आणतो. हा मनमोर फक्त पिसाराच फुलवितो असे नाही. कधी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आपला पिसारा सांभाळून अलगद येईल. पावसाळ्यात हाच पिसारा कधी गळून पडेल आणि त्याचा खराटा होईल हे सांगणे अशक्यच. आपल्याला फक्त आपल्या डोळ्याच्या भिंगातून सारी धरती समजल्यासारखी वाटते. पण विश्वाची गूढ समजायला अख्खे आयुष्य पुरणार नाही. आनंद आणि दुःखांच्या कल्पना व्यक्ती सापेक्ष आहेत. त्याच्या घरी चोरी झाली तर दुःख, ज्या चोराला गवाळ मिळेल तो सुखी. कोणाला कशात तरी अभूतपूर्व यश मिळाले तर त्याला आनंद, तर त्याचे स्पर्धक किंवा हे शत्रू त्याला दुःख. अति आनंदाने व अति दुःखाने माणसे मेल्याचे कानावर कधी येते. मोराच्या फुललेला पिसारा सर्वांनाच पाहायला आवडतो. तसेच कोणाचा मनमोह फुललेला चेहऱ्यावर जे भाव दिसतात ते पाहण्या देखील छान वाटते. पुढेच आहे की हे जर विचार केले तर लक्षात येईल, मोर पिसारा फुलून स्वतः आनंद घेतोच आणि दुसऱ्याला आनंद देतो. तसंच काहीतरी मानवी जीवन आहे. जो कर्म करतो आणि त्या कर्मातून जेव्हा त्याला स्वतःला आनंद मिळतो आणि तो दुसऱ्याला देखील त्याच वेळी तो आनंदित करतो तेव्हा तो सोहळा पाहायसारखा असतो. उदाहरणार्थ एखादं शास्त्रीय गायन म्हणता येईल. आपण एखाद्या नारळाच्या झाडाखाली जाताना डोक्यात जर नारळ पडला तर दोष कुणाचा असा विचार जर केला तर तो प्रारब्धाचा हेच त्याला उत्तर. येथे विचार शून्य होतात. आपली बुद्धी चालनाशी होते. तेव्हा असा विचार नाही करायचा, हे सगळं माझ्याच बाबतीत का. त्यावेळी असा पण विचार करायला हरकत नाही. हे झाड नारळ देखील नारळाऐवजी आंबा असतं. त्या आंबा तो हे पिकलेला माझ्यासमोर अवतात अलगद पडला असता, न फुटता असता माझी काय प्रतिक्रिया झाली असती. त्या विषयावर चालणाऱ्या सर्व चेतना अचेतनावर एक सत्ता आहे. त्याला काय नाही नाव द्यायचे ते पण हे आहे. ते कधीच विसरता येणार. आमचं मन बुद्धी हे देखील याला अपवाद नाही. जो विचार तुमच्या मनात येतो त्यालाही काही अर्थ आहे. त्या विश्वात निरर्थक असं काही नाही. असा विचार कधी कधी येतो आणि त्यावर खुशी पण होते. कधी काळी चिंतनाने देखील तत्संबंधी विचार येतात. आपलं मन हे अतिशय संवेदनाशील असतं. एक अदृश्य इंद्रिय आहे. ते मन म्हणजे आपले पूर्वजीवनातील स्मृतीचे विशाल सागर आहे. प्रत्यक्ष जीवनात जेव्हा अशा काही घटना घडतात ज्या पूर्वजीवनातील त्या स्मृतीशी निगडीत असतात तेव्हा जे काही तरंग उमटतात त्याचंच नाव सुखदुःख. त्या जास्त वेळा आपण अनुभवायचे नसतात. राष्ट्रपती जसे लष्करी दल प्रजासत्ताक दिनी सलाम करतात पण राष्ट्रपती त्यांची दृष्टी निश्चल ठेवतात, तसेच तुम्ही यावेळी म्हणजे राष्ट्रपती आणि त्या घटना स्मृती म्हणजे लष्करी दलाची सलामी समजा आणि ती सलामी त्या आणि त्यांच्याकडे पुन्हा पाहू नका. बस इतकं सोपं ना. मागे बघायचं ना पुढची काळजी करायची. तो इतर जे झालं ते होऊन गेलं, जे येणार आहे घडणार आहे ते घडत राहील. आपण बस इतकंच काहीतरी करायचं जाणून विचार करून सावधपणे आणि कुठलीही परिणामाची चिंता न करता कर्म करत राहायचे. असा हा मनमोहर तेवढ्या पुरताच पिसारा फिरवितो आणि फक्त तेवढ्याच क्षणाचा
आनंद घ्या आणि विसरून जा. काय लक्षात ठेवणार आहात? आनंदाचे क्षण विसरा, दुःखाचे विसरा, मान अपमान विसरा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला विसरत नाही तोपर्यंत विसरा. मग बघू. जो काहीच विसरत नाही तो सर्व शक्तिमान परमात्मा तुम्हाला शोधत येईल. बस त्याला कधी विसरू नका. तो कोणत्या रूपात येईल, कोणत्या वेळी येईल, व्यक्त असेल किंवा व्यक्त, ते देखील सांगता येत नाही. त्यामुळे नेहमी सावध दक्ष असा. ओम शांती. ओम शांती.